सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी करीना कपूरचा जबाब नोंदवला। हाणामारीच्या वेळेला हल्लेखोर आक्रमक होता। आरोपीने दागिन्यांना हात लावला नाही, करीना कपूरची पोलिसांना माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर गुजरातच्या दिशेने गेल्याची माहिती। मुंबई पोलिसांचं पथक गुजरातमध्ये तपासासाठी जाणार। सैफवरील चाकू हल्ला प्रकरणामधील आरोपीने दादरमधून हेडफोन खरेदी केला। पोलिसांकडून दादरमधल्या मोबाईलच्या दुकानाची तपासणी। सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नाही। संशयित आरोपीचा वर्सोवा भागामधील सीसीटीव्ही समोर। संशयित आरोपी चप्पल चोर। पोलिसांकडून चौकशी सुरू। प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबानं बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबानं तो वाचला। सैफवरच्या चाकू हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित। ते शिबिरासाठी आलो म्हणजे सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या असा अर्थ नाही। अजित पवारांनी संपर्क साधला नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर। धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत। प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे अधिवेशनाला अनुपस्थित राहणार। रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी उपस्थित। निवडणुकीत रामराजेंनी पवारांचं राष्ट्रवादीचं काम केलं होतं। पंकज भुजबळ, नवाब मलिकही शिबिरासाठी उपस्थित। व्यक्तिगत कारणामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला असेल। धनंजय मुंडेंचा संबंध असल्याचं फडणवीसांनी कुठेही सांगितलं नाही। राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। सुरेश धस लायकीचा माणूस नसल्याचं ओबीसी लोकांनी फोन करून सांगितलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सुरेश धस यांच्यावर निशाणा। आज वाल्मिक कराडाच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी। केस कोर्टामध्ये जामीन अर्जावर सुनावणी होणार। बीड हत्या प्रकरणामध्ये कराड सध्या एसआयटी कोठडी। सुदर्शन गुलेसह आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार। सहाही आरोपींना आज बीड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण पुढे करून जातीय तेढ निर्माण केला जातोय। भाजपा आमदार अभिमन्यू पवारांनी कोपर्डी 2 करण्याचं वक्तव्य केलं। लक्ष्मण हाकेंचा आरोप। हार्वेस्टर मालकांकडे 10 लाख इतकी कॅश कुठून आली? हार्वेस्टरवाल्याने काही लेखी घेतलं का? लक्ष्मण हाकेंचे हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांना सवाल। पडताळणीपूर्वीच 4,000 महिलांची लाडकी बहीण योजनेतून माघार। पडताळणीमध्ये अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यानं माघार घेतल्याची माहिती। चुकीच्या पद्धतीने अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत। सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। शरद पवार गटाचे सतीश चव्हाण आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाणांनी पवार गटामध्ये प्रवेश केला होता। भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची आजपासून 2 दिवस बैठक। लोअर परळ इथल्या संघ मुख्यालयामध्ये आजपासून 2 दिवस बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित राहणार। अमरावतीमध्ये जादू टोण्याच्या संशयातून 77 वर्षीय वृद्धेची धिंड काढली। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यामधील रेटाखेडा गावातली घटना। लातूरमध्ये किरकोळ कारणावरून सरपंचाला बेदम मारहाण। 2 तरुणांमध्ये झालेल्या वादातून सरपंचाला मारहाण। पोलीस तक्रार घेत नसल्याचा सरपंचाचा आरोप। पीएमपीच्या ताफ्यामध्ये फेब्रुवारीपासून नव्या बस दाखल होणार। 400 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, तर 200 सीएनजी बसेस घेण्याचा पीएमपी प्रशासनाचा निर्णय। 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख। हॉल तिकिटावर कास्ट कॅटेगरी असा वेगळा कॉलम। बोर्डाच्या निर्णयावर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त। 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। अमेरिकेत टिकटॉकवर बंदी कायम। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा बंदी उठवण्यास नकार।